रामकृष्ण हरी माऊली. आज आषाढी वारीचा पहिला दिवस आणि आज माऊलीचे प्रस्थान झालेलं आहे. तरी आळंदीतील एक 2-3 दिवसापासून पाऊस सुरू होत असल्यामुळे ब्रिजच्या पलीकडे जाता येत नाही. त्या जे बॅरिकेड लावल्यात तिथने दर्शन घेऊन प्रत्येक माऊली माघारी फिरतात आणि जे माऊली माघारी फिरतात थोडं त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत असलं तरी परत पुढच्या क्षणी ते फुगडी घेऊन अभंग हरिपाठ आणि असे असंख्य सारे खेळ करून ते आनंद साजरा करत म्हणजे इंद्रायणी नदीच्या पलीकडे जाता आलं नाही, पण ह्या बाजूचा ही आनंद आपण सगळ्यांना दाखवणार आहे. तर आज आहे वारीचा पहिला दिवस. यामध्ये आपण काय काय बघितलं या व्हिडिओ मध्ये आपण दाखवणारच आहे. रामकृष्ण हरी. माऊली आपलं नाव? आमचं नाव प्रदीप सुनील पवार, राहणार तरडगाव, तालुका पलटण, जिल्हा सातारा. कितवी वारी आपली माऊली? आमच्या 11वी वारी आणि पायी वारी. पहिल्या. आणि कुठल्या दिंडीमध्ये असता का एकटंच चालता? आम्ही एकटाच चालतो. पहिल्या दिंडीमध्ये असायचो, पण आता बरेच वर्ष झाले एकटाच चालतोय. एकटं चालण्यात काय अनुभव असतो तुम्हाला? एकटं चालण्यामध्ये खरं देव पण मिळतोय, आनंद मिळतोय. जे काही ते सगळं मनसोक्त, जे अध्यात्माचा जो अभ्यास आहे तो मनसोक्त वारीमध्ये करायला भेटतो. ज्याच्यासाठी आपण वारी करतोय ती एकटं जर आपण करायचं म्हणलं ना तर ती वारी एकटं केल्यानं अनुभवायला मिळते. म्हणजे असं दिंडीत बांधल्यासारखं होतं. मन मोकळं हे करायला येत नाही, कोणतं बंधन असतंय जास्त दिंडीमध्ये. एकटं करायचं वारी म्हटल्यानंतर बंधन नसतंय जास्त, आपल्या मनाचं आपण हे असतं, वारकरी असतं. आणि एकाच बॅग मध्ये सर्व होतं? तुम्हाला आता सगळं एका बॅग मध्ये काय काय ते दाखवलं. 5 ड्रेस, टॉवेल, सगळं काय ते आपला करायचं सगळं. आणि ही 11वी वारी. तर 11व्या वारीत आणि आजची वारी म्हणजे ह्या वर्षीची काय फरक जाणवतो? 11 वारीत एवढा पाऊस, कोरोनापेक्षा जर आत्ताच्या वारीला आलोय ना तर तिथं ब्रॅकेट पाशी गेलो, सगळं बंद दिसलं. प्रशासनाचा म्हणजे भरपूर असा तीव्र असा राग आहे माझ्या डोक्यात. आणि आपण तरडगावचं, तर पहिलं रिंगण हे तरडगाव मध्ये असतं, त्याविषयी काही सांगू शकाल? पहिलं रिंगण म्हणजे पुरातनात आमच्या जन्माच्या आधीपासून हे पुरातन रिंगण होतं. पार आमच्या गावातून पण पालखी खांद्यावरून जाते. हा, आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तरडगाव असं तरडगाव आहे की ज्या गावात पालखी खांद्यावरून जाते. याविषयी काय तुम्हाला माहिती आहे का? माहिती म्हणजे जे पालखीचे जे मेन सेवेकरी थोडक्यात हैबत बाबा पवार आणि त्यांचे सोबती बापू बुवा, कापरे बुवा, ते जे आहेत तरडगाव मध्ये. हैबत बाबा पवार आडकोळकर त्यांचा वाडा आमच्या तरडगाव मध्ये, ते म्हणजे आमचं भाग्य आहे. दुसरी गोष्ट की आमच्या घरा शेजारीच बापू बुवा आणि कापरे बुवांची समाधी आहे, त्यांचा मठ आहे तिथे, जिवंत समाधी आहेत त्यांच्या तिथं. म्हणजे भरपूर त्यांची कीर्ती सांगण्यासारखी आहे. आम्ही अमोल गोसावी. हे वारी पहिला दिवस आहे, आलोय. एक आनंद वेगळा वाटतोय. वारीचा पहिला दिवस आहे, मुलीला घेऊन आलोय. ती वर्षाची आहे, 1 वर्ष होऊन गेलं. हो, ती बघा, ती पण उत्साहामध्ये, तिला पण भारी वाटतंय. एक आपली संस्कृती जपतोय आम्ही, एक पुढं संस्कृती आपली अशीच जपावं म्हणून एक तिला आणलंय. दरवर्षी आणणार आणि आपली संस्कृती कशा ना कशा तरी पुढे न्यायची आपल्याला. असं जर आपण लहान मुलांना जर घडवलं तरच आपली संस्कृती पुढे जाणार आहे, नाहीतर मग काय उपयोग नाही. आपण जर संस्कृती जपली तरच हे असं संस्कृती चालत राहणार आहे आणि माऊली माऊली करत राहायचंय. आता वारी ही आपली साधी वारी नाहीये. वारी एक पिढ्याने पिढ्या चाललेली वारी आहे आणि जे आपल्या पूर्वजांनी ही केलेलं आहे तसं ही आपण बी हे पुढे न्यायला पाहिजे. हे आपल्या एक हे पाहिजे, आपल्या मनात भावना हे आपल्या मनात पाहिजे किंवा असं हे पाहिजे. तसंच आपल्या पोरांना आणि भातचा पण आलेला आहे. आम्ही दाजी वगैरे सगळे सोबत आलेलो आहे. माझी वारी आहे तिसरी. माझं नाव आहे कृष्णाराम भारती. माझी तिसरी वारी आहे. मला आवडतं आळंदीला यायचं. आवडतं मला. पंढरपूरला जायचं आवडतं. माझ्या तिसरी वारीला चाललेलं आहे मी. आता 4थी वारी चालू आहे माझी. आता मी चाललेलो आहे 4थ्या वारीला. रामकृष्ण हरी माऊली. चला, वारी सगळ्यांनी करायची आहे. पंढरपूरला जायचं आहे आम्हाला यावर्षी. आम्ही दरवर्षी पंढरपूरला जात असतो. आम्ही. जरी असं जेवढं चालतो होईन तेवढं चालतो आम्ही. जेवढं जाणं होईन, शक्य होईन तेवढं चालतो. आणि दरवर्षी वारीला जातो आम्ही पंढरपूरला.
एकादशी मेन एकादशीला आम्ही वारीला असतो तिथे पंढरपूरमध्ये. एकादशी दिवशी जेवढं सहकार्य होईल तेवढं आपल्या करत आमचं असतो. गाव वडगाव तनपुरे चापटगावची दिंडी असते आमची करमाळा तालुक्यातली. तर ते एकादशी दिवशी आमची पंगत असते, त्यासाठी आम्ही आदल्या दिवशी जातो पंढरपूरला. ही दरवर्षी परंपरा चालू आहे आमची. रामकृष्ण हरी. आम्ही रायगडवरून आलेलो आहोत. रायगड जिल्हा. माझं नाव नथुराम महाराज वाघमारे. गेली 10 वर्ष आम्ही माऊलीची ह्या वारीमध्ये सहभागी होत असतो. कारण यावर्षीचं परिस्थिती पाहता वरून राजाने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपली हजेरी लावल्यामुळे वारकऱ्यांची खूप कुचंबना झाली. आळंदीमधील जे ब्रिज आहेत त्या सर्व ब्रिजवरून पाणी जाऊन वारकऱ्यांना पलीकडे जाण्यासाठी खूप गैरसोय झालेली आहे. सर्व वारकरी महाराष्ट्रातून माऊलीच्या भेटीसाठी आलेले आहेत. आषाढी एकादशी आली की प्रत्येकाला उत्सुकता माऊलीच्या भेटीची लागते. प्रत्येकजण म्हणतो भेटी लागी जीव लागली श्यास पाहे रात्रंदिवस वाट तुझी. एकदा माऊलीची वारी जवळ आली की त्या माऊलीच्या भेटीसाठी प्रत्येकाची इच्छा प्रगल्भ आणि प्रगट होत असते. परंतु आळंदीमध्ये आल्याच्या नंतर अतिशय दोन्ही ब्रिज बंद असल्यामुळे अलीकडची माणसं अलीकडे आणि पलीकडची पलीकडे अशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु हे सगळं घडत असताना माऊली वारकऱ्यांचा एकच ध्यास असतो, देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव. या उक्तीप्रमाणे सर्व माऊलीच्या या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लाखो भाविक या आळंदी क्षेत्री दाखल झालेले आहेत. आणि निश्चितच माऊली त्यांच्यावरती कृपा करील आणि पुढचा जो मार्ग आहे तो यशस्वीरित्या पार त्या माऊलीच्या कृपा आशीर्वादानेच होईल अशी मला आशा आहे. आपण मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो आणि थांबवतो. रामकृष्ण हरी. 24 वारी चालू आहे मला. 24 वारी चालू आहे. 23 संपली, 24 वारी चालू आहे आता. त्या दिंडीमध्ये मला खूप आनंद वाटतो वारीमध्ये. आणि असा सोहळा खूप आनंदाचा आहे. आणि पुन्हा आता आळंदी ते पंढरपूर आपल्याला पायी यात्रा आपल्याला करायची आहे महाराज. मी आज दिंडी क्रमांक 138 आणि पायी वारी मी बिना चप्पल नाही. ते आज मी 24 वारीमध्ये चालू आहे. ती चप्पल वगैरे पायात घालत नाही महाराज. आज इथे पंढरपूर मी वारी करतोय. नित्य नेमाने असं मी वारी करत आहे. आणि रामकृष्ण हरी. आम्ही पुसद तालुका येथील जनुन्या गावचे रहिवासी आहोत. आमच्या गुरुची दिंडी गेल्या वर्षीपासून निघत आहे आणि ती गेल्या वर्षी पंढरपूरला 1 लाख लोकांना जेवू घातलं, म्हणजे अन्नदान केलं. तर यावर्षी बाबाची इच्छा झाली की बा आपण आळंदी ते पंढरपूर जायचं ज्ञानेश्वर माऊलीच्या याच्यात पालखीत. तर कोडेश्वर देवस्थान म्हणजे महादेवाचं देवस्थान आहे आणि त्याच्यात 12 ज्योतिर्लिंगाची पिंड आहे चांदीची. तर ती आळंदी ते पंढरपूर रथामध्ये न्यायची आहे. तर त्यासाठी महाराजाचा संकल्प किंवा इथून मुक्काम करत आणि प्रत्येक ठिकाणी आमचे 200-250 लोक आहेत. तर त्यांच्या व्यतिरिक्त अधिक लोक जेवू घालण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर असे आळंदी ते पंढरपूर जाण्यापर्यंत 1 लाख लोक जेवले पाहिजे असा त्यांचा हेतू आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 300-400 जसे समजा यथाशक्तीने घडले असे जेवू घालायचे. तर पंढरपूरला जाईपर्यंत 500-500 करून असे 1 लाख लोक जेवू घालण्याचा विचार आहे त्यांचा. तर ती आता यावर्षी प्रथम वर्ष आहे. येथून दिंडी दरवर्षी निघणार. औंधा यावर्षी समजा आमच्याकडे 200-250 लोक आहेत. तर पुढच्या वर्षी 500 होतील. त्याच्या पुढच्या वर्षी 1000 बी होऊ शकतील. ते सांगता येत नाही. तो आमच्या महाराजांना म्हणजे जसं तुमच्या महाराजांच्या ह्याच्याप्रमाणे 200, 300, 500 जसं होईल त्या पद्धतीने हो त्या पद्धतीनं हो गरजूंना अन्नदान करण्याची इच्छा आहे. अजून काय वारीविषयी काय सांगा? तुमची हा? कितवी वारी? ही पहिलीच वारी आहे. तुमची बी पहिली. कसं वाटतं? माझी बी पहिली. म्हणजे आज पहिला दिवस काय वाटते? पहिला दिवस पहिला दिवस एकदम चांगला वाटतो. आमची जी जागा होती त्या जागेवर खुल्या जागेवर मंडप टाकला. तर वरच्या पावसामुळे आम्हाला व्यत्यय आला म्हणून इथं हॉल केला.
हे लॉजिंगवर हाल करून इथं आम्ही थांबलेलो आहोत. गाव कुठलं तुमचं? पुसद तालुका जनुना गाव. ओके, पाऊस झाला तुमच्या गावाकडे? हो, पाऊस चांगला आहे. म्हणजे यावेळेस यावेळेस पेरणी वगैरे सर्व चांगलं आहे. देवाच्या कृपेनं, माऊलीच्या कृपेनं सर्व काही चांगलं आहे. आपण पाहू शकतो उद्या याच पुलावरून आपल्या माऊलींची पालखी येणार आहे. त्यासाठी बॅरिकेड लावायचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. काल रात्रीपासूनच बॅरिकेड लावायचं काम चालू आहे, कारण की पुलाच्या एका बाजूनेही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या या बाजूला येणार आहे. मोजक्याच वारकरी यांच्यासोबत ही पालखी अलीकडे येणार आहे, कारण की ह्या बाजूने दोन्ही पूल म्हणजे चारही पूल, पण हे 2 पूल बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे उद्या ह्याच पुलावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. तरी आपण उद्या 6 वाजता आपण या ठिकाणी येऊ. याच पुलावरने पालखी येणार आहे. त्या पुलाचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. बॅरिकेड वेल्डिंग करण्याचे, ते पावसाच्या पाण्याच्या पुरामध्ये बॅरिकेड वाहून गेलेले होते, तेच आता वेल्डिंग करायचं काम चालू आहे. तर उद्या सकाळी भेटू आपण याच ठिकाणी. रामकृष्ण हरी.